यार, हा काय कधी पण फोन करत असतो. हॅलो. हाय अनु डार्लिंग. काय म्हणजे मी कधीपासून फोन ट्राय करतोय, उचलत का नाहीयेस? म्हणून नाही उचलला. हे काय वेळ आहे फोन करायची? एक तर घरी सगळे आहेत. म्हणजे आशू पण असेल ना माझी घरात. दे ना 2 मिनिटं फोन. ए, मी तुमच्या मधला काही कबूतर आहे का? आणि एकतर मी ना एमर्जन्सीसाठी नंबर दिला होता, हे गुल्लू गुल्लू करण्यासाठी नव्हता दिला. अरे हसतोस काय? आणि एकतर ना तुझा फोन आला ना, माझी हार्टबीट एकदम अशी फास्ट व्हायला लागते. कारण माझ्या हार्टबीटला तर माहित नाही ना की हा माझा बॉयफ्रेंड नाही, आशुताईचा आहे. हे व्हॅलिड पॉइंट. तू फक्त माझ्या आशूला सांग बाहेर आली ना का मला फोन द्यायला. आणि ना तुझी आशू बंद करा. अजून ती आमची आशुताई आहे. देते ताईला मेसेज. चल बाय. ओके डार्लिंग, बाय बाय. ओके थँक्यू डार्लिंग. कोण आहे हा? काय कोणच नाही. कोणी नाही? मग काय आता भूत बोलला फोनवर? अनु खोटं बोलू नकोस हा. काय चाललं तुझे उद्योग? लपून छपून फोनवर बोलते डार्लिंग वगैरे. काय चाललंय काय? माझ्या मैत्रिणीचा फोन होता. तुला काही वाटतंय? रेवाचा फोन होता. तिने कॉल केला होता. आज आमच्या शाळेचं रियुनियन आहे ना, त्याच्यासाठी. तुला ना तिच्या घरून आवाज आला. अनु डार्लिंग, मी ना तुला खूप चांगलं ओळखते. हा जो काय भोळा चेहरा आहे ना, तो आशुताई समोर. कळलं? तू काय आयटम आहेस ना ते मला चांगलं माहितीये. काय करते? फोन दे इकडे. फोन दाखव. फोन दे अनु. फोन दे अनु. अनु तू फोन दे. फोन दे इकडे. चल. आली मोठी. हे काय? रेवा, तेच तर बोलते. माझं काहीच नाहीये. मी काय आयटमगिरी नाही केली. नंबरची चॅप्टर आहेस तू, कळलं ना? काय सकाळी सकाळी दंगा सुरू आहे तुमचा? ही तुझं ऐकते ना, हिला जरा समजाव. आता काय केलंय तिने? कुठल्या तरी पोराशी बोलत असते सारखी. मी ऐकलं तो तिला डार्लिंग बोलला आणि मी हिला विचारलं ना तर लगेच नंबर डिलीट केला गपचूप. काय पण हवेत बाण नको मारू. ए मला समजतं हा. तू लहान होतीस ना तेव्हापासून नाक पुसत आले तुझं. हिला बोल, फालतू फुकटची लफडी नको करायला म्हणावं. शरू ताईला ना वेळ लागले. काय पण बोलते ती. खोटं बोलतेस हा? मग खरं बोल ना तू. सांगू मम्मीला? सांगू? असली बदलून काढेल ना तुला. झालाय तुझा अभ्यास? मिळाली डिग्री? एवढा रिकामा वेळ आहे तुझ्याकडे आता? नाही, जाऊन आता पप्पांना सांगते की तुला अजून एक कोर्स लावायला, म्हणजे बरोबर बिझी होशील. ते वय आहे का ग तुझं हे सगळं करायचं? आणि लपवाछपी तर अजिबात करायची नाही हा. ताई, तू हिला तुझ्या भाषेत बोल. मी माझ्या भाषेत बोलायला गेली ना तर मला माहित नाही काय होईल. शरू आई, मी समजवते ना. तू जा मी समजवते. जा. खोटारडी. गुड मॉर्निंग टीम. गुड मॉर्निंग. हे काय? गुड मॉर्निंग असं? व्हाय दिस सॅड मॉर्निंग? काय झालंय काय? शर्वरी नहीं आई. हा? हा, अरे असं कसं? तायडे तर रोज वेळेवर येते. वही ना. तेच तर तुम्ही काम करा, मी आहे ना, मी बघतो. हा, काम करा. काय? जॉब सोडला? कोणी जॉब सोडला? अरे शर्वरी मॅडमने जॉब सोडला. क्या? अरे काय? स्वामींची मूर्ती आणि माझी फोटो फ्रेम परत पाठवून देशील? अरे गुड मॉर्निंग मॅक. सर एकच मिनिट हा सर. क्या हो गया? अरे जॉब मेसेज मी बघितला जॉब. सर हे तायडेनी म्हणजे शर्वरी मॅडमनी तुमच्या बरोबर पाठवायला सांगितलंय. म्हणजे का?
ते त्यांनी जॉब सोडला. काय हा मेसेज केलाय आता. जॉब सोडलं का म्हणजे सर तुम्ही विचारा ना. मला काहीच नाही सांगितलं. हा दादा. हॅलो शरू, मी हे काय ऐकतोय, तू जॉब सोडलास म्हणजे? सॉरी दादा, मी तुला सांगितलं नाही, पण मी रिझाईन केलं. अगं पण अचानक असं मला काय बोलली पण नाहीस तू. दादा अरे हे बघ शरू, प्लीज असं नको करू. तुला माहिती ना सध्या जॉब मिळणं किती अवघड आहे, आणि तुला जॉबची गरज आहे ना या. हा, आणि काय असेल तर मला सांग ना, आपण दोघं मिळून डिस्कस करू, सॉर्ट करू. हे बघ प्लीज असं एक्स्ट्रीम डिसिजन नको घेऊ ग. लागलंच तर मी जय दादाशी बोलतो, त्याच्यामुळं काही. त्याच्या एकट्यामुळे नाही. अरे हॉस्पिटलमध्ये त्याची आई पण कसं बोलली. त्या दोघांच्या बोलण्यानंतर ना मला नाही करायचंय त्याच्याकडे जॉब. आपलं ठीक आहे रे, मम्मी पप्पांना बोलायची काय गरज होती, त्यांची काय चूक होती. अगं शरू, माझा आई. दादा तू माझ्या जागी असता तर तू काय केलं असतंस. हे बघ शरू, मी समजू शकतो, तुझ्यामुळे मला माझी पहिली डील मिळाली आहे. तू किती मेहनत घेतलीयस शरू. तुझ्यासारख्या एम्प्लॉईजची या बिझनेसला खूप गरज आहे. प्लीज असं नको करू. दादा तुझा बिझनेस खूप मोठा व्हावा ना असंच मला वाटतंय, आणि त्यासाठी जी पण मदत लागेल ना ती मी करेन खरंच. हे बघ शरू, त्या दिवशी सगळे शॉकमध्ये होते, त्यामुळे कदाचित त्यांना कळत नसेल की ते काय वागतायत ते. दुसऱ्याचा अपमान करताना पण नाही समजत. आणि त्या दिवशी त्या शायनरची मनस्थिती ठीक नव्हती म्हणून काय कोणाचा पण अपमान करायचं लायसन्स मिळालं त्याला. चल ठीक आहे, क्षणभर आपण मानूया की रागाच्या भरात भावनेच्या भरात येऊन तो चुकीचं बोलला, पण त्यानंतर त्याबद्दल त्याला काहीच पश्चाताप नव्हता. तो फक्त एकदम सॉरी बोलला असताना तरी मी तुझ्यासाठी थांबले असते. दादा आता जाऊ दे, मी बघते दुसरं काहीतरी. स्वामी आहेत ना, ते काहीतरी मार्ग दाखवतील. मला समजतंय तुला काय म्हणायचंय ते, पण आय होप जय दादाला बुद्धी व्हावी आणि त्यांनी तुला परत बोलवावं. आणि असं झालं ना तर प्लीज नाही नको म्हणू. प्लीज माझ्यासाठी हे मान्य करशील ना? हो, पण मला माहिती आहे असं काही नाही होणार आहे. चल ठीक आहे, मी आता फोन ठेवते. बाय. काळजी घे. सर काय झालं? ती नाही येणार आहे. सावकाश बस. काय प्रॉब्लेम आहे तुझा? प्रॉब्लेम काय नाहीये, बस ना जरा शांत. तू माझ्या लग्नाचा अल्बम पाहिला नव्हतास ना? हे बघ, हो वाव. हा चुडा भरण्याच्या कार्यक्रमाचा आहे. हम्म, तू इथे काय करतोय? लपून कोणाला बघतोय? काय नाही. मस्त आहे ना फोटो. साक्षी, या बहिणींनी मजा केली ना लग्नात. ह्यांच्यामुळे ना फंक्शनला एक वेगळा माहोल आला होता. मॅम थांबा, त्याच्यात ना खूप सारं तूप होतं.